नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। जंतर मंतरवर आंदोलनाचा तणाव वाढला, 50हून अधिक जण ताब्यात। नेमक्या काय आहेत मागण्या? दिल्लीतील जंतर मंतरवर शुक्रवारी 21 ऑगस्ट आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठी गर्दी जमली आणि त्यानंतर आंदोलनाला पोलिसांच्या कारवाईचं स्वरूप आलं। आरक्षण हटाओ आंदोलनाच्या बॅनरखाली शेकडो आंदोलक जंतर मंतरवर दाखल झाले होते। आंदोलनाचा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यूजीसीच्या इक्विटी नियमांना विरोध। आंदोलकांच्या मते उच्च शिक्षण संस्थांमधील या नियमांमध्ये बदल करण्याची गरज आहे। त्यामुळे हे आंदोलन केवळ पारंपरिक आरक्षणाच्या मुद्द्यापुरतं मर्यादित न राहता उच्च शिक्षणातील आरक्षण आणि यूजीसीच्या नियमापर्यंत पोहोचले आहे। काही आंदोलकांनी SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यात बदल किंवा तो रद्द करण्याची मागणी केली। मात्र ही मागणी संपूर्ण आंदोलनाच्या सर्व सहभागींची एकसमान अधिकृत भूमिका आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही। दरम्यान ताज्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळावर कारवाई करत 50हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। यापैकी काही जणांना चौकशी अंती सोडून दिल्याचे वृत्त आहे। त्यामुळे एकंदरीत शुक्रवारच्या तुलनेत आज जंतर मंतरवरील गर्दी काहीशी पांगल्याचं चित्र आहे।